हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये। चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आता सकाळची 11:30 वाजले आहेत। सगळी माझी कामं आवरली, अंघोळ वगैरे झाली, थोडीशी नाश्त्याची भांडी राहिली आहेत, बाकी सगळी कामं आवरल्यात आणि मुलांचं छान मस्ती चालू आहे। चला मग आणि बघा इथं कुणालचं कंबलमध्ये अजून झोपलाय, अंघोळ वगैरे झाली त्याची, पण त्याला थंडी वाजत होती। आणि अर्णव त्याला इथं शिकवत आहे कसे कबूतर वगैरे सगळं अभ्यास चालू आहे दोघांचा। छान दोघांचं चाललंय मस्ती। आणि सकाळपासून लाईट पण नाही, त्यामुळे थोडी थंडी वाजते आज, कारण लाईट असली की थोडा वेळ हीटर वगैरे लावून ठेवतो, पण आता लाईट नाही। आणि तुम्हाला आजचं वातावरण दाखवतो कसं आहे। आणि आजचं वातावरण असं आहे, हलका हलका अजून धुकं आहे, असं काही अजून ऊन वगैरे पडलं नाही। आणि बघा पूर्ण धुकं वगैरे आहे, थोडं थोडंसं आता ऊन पडायला सुरुवात झाली। आणि आजचं वातावरण असं आहे जम्मूचं। आणि मला अजून किचनचे थोडेफार कामं आहेत, आवरायचे आहेत, तर म्हटलं चला पटपट आता आवरून घेते। आणि थंडी असल्यामुळे जास्त पटपट काम होत नाहीत। जसं गरमीमध्ये कसं पटपट कामं होतात तसं थंडीमध्ये होत नाहीत। आणि सकाळी लवकर उठून पण अजून माझी कामं आवरली नाही, 11:30 वाजलेत आता। आणि आता दुपारचं जेवण पण बनवायचं आहे, तर म्हटलं चला आता पटपट दुपारचं जेवणच बनवून घेते, आणि त्याच्यानंतर मग मी माझी बाकीची सगळी कामं आवरीन। आणि जास्त थंडी असल्यामुळं मुलं पण अशी म्हणजे नाही का कामच काय अभ्यास पण नाहीत करत, नुसतं थंडी थंडी वाजते असंच करत बसतात। थोडं ऊन पडलं तर त्यांना पण मी बाहेर सोडीन, माझी पण घरातली कामं पटपट होतात। आणि मुलं घरी असल्यानंतर कामच होत नाही, कारण त्यांना सारखं सारखं बघावं लागतं। आणि कुणालचं कसं आहे, सारखं मम्मा मम्मा हाक मारत राहतो, तर काही काम करत असलो की त्याच्याजवळ लगेच जावं लागतं। आणि आता अर्णवला तर सुट्टी आहे विंटरची, तर खूप अशी थंडी असल्यामुळे अर्णवला स्कूलला सुट्टी आहे, 20 दिवस सुट्टी आहे त्याला। आता 7-8 दिवस झाले, अजून आहे थोड्या दिवस सुट्टी। आणि मग काही मुलांचं आरामात उठायचं आणि मग दंगा मस्ती असं हे चालूच राहते। चला मग आता मी बाकीची कामं। आणि त्याच्यानंतर दुपारी मी शूटच घ्यायला विसरून गेली, कारण घरात खूप अशी कामं होते आणि मुलं पण घरी असल्यामुळं काही नाही काय तर मुलांची कामं होतच राहतात। तर म्हटलं चला आता संध्याकाळी थोडासा टाइम भेटला आहे, तर चला थोडं शूट घेऊया। आणि उद्या फौजींच्या युनिटमध्ये सलाद कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं आहे, तर मला ते बनवायचं आहे। तर म्हटलं चला तुम्हाला ते पण दाखवी मी कसं बनवलं काय काय ते। आणि आता ही भांडी बघा, एवढी सगळी भांडी पडल्यात, आणि थंडीची भांडी घासायची म्हणजे खूप मोठं काम आहे। आता इथं मी गरम पाण्याच्या बारड्या वगैरे भरून आणल्या आहेत, आणि छान मी गरम पाण्यानं भांडी वगैरे साफ करून घेईल, कारण थंडीचं थंड पाण्यानं भांडी घासणं तर पॉसिबल नाही। तर म्हटलं चला आता गरम पाण्यानं पटपट ही सगळी मी भांडी साफ करून घेते, आणि त्याच्यानंतर मी सलादचं वगैरे म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे। चला मग बघूया मला काय बनवायला येतंय, कसं बनवते मी। आणि मी पण खूप एक्साइटिंग आहे, कारण मी पण हा कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे, असं की सलादचं वगैरे काय बनवायचं। तर मला एवढी आयडिया नाही, थोडंसं फौजी मला सांगतील की कसं करायचं काय, आणि आम्ही दोघे मिळून मग बनवू, आणि तुम्हाला पण दाखवू मी काय काय बनवणार आहे ती। चला मग आता भांडी वगैरे घासून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी। आणि चला मग आता खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी भांडी घासणं, कारण थंडीच्या दिवसामध्ये भांडी घासायचं म्हटलं ना खूपच कंटाळा येतो। आणि भांडी पण खूपच पडतात, कारण मुलं वगैरे आहेत घरी, त्यामुळं त्यांचं काही ना काहीतरी ग्लास वाटी हे ते सगळे अशी भांडी पडतात। आणि सकाळचं तर घासणं पॉसिबल नाही, त्यामुळे मला सगळं किचन वगैरे संध्याकाळीच क्लीन करावं लागतं, कारण सकाळ सकाळी फौजी पण ड्युटीला जातात, मग त्यांना चहा नाश्ता वगैरे द्यावा लागतो। आणि कधी कधी आता थंडीमुळं उठायला पण वेळ होतोय, मग सकाळी उठल्यानंतर ही सगळी भांडी घासून नाश्ता बनवायचं तर मग लयच वेळ होतो। तर मी म्हटलं चला आताच थोडा वेळ होईल मला, पण मी आता घासून घेते पटापटा। आणि आता इथं चाललंय, पहिलं मी सगळी भांडी वगैरे घासून घेते, आणि त्याच्यानंतर मग बारडीवरती घेऊन मग गरम पाण्यानं सगळी भांडी वगैरे धुवून घेते। चला मग आता पटपट मी सगळी भांडी घासून घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी। आणि बघा आता सगळी कामं आवरल्यात, माझं गॅस वगैरे सगळं क्लीन झालं आहे। आणि कसं सगळी कामं आवरली, सगळं घरात क्लीन असलं
की मग आपलं जे काम आहे ते करायला छान वाटतं. नाही मग भांडी वगैरे पडलं तर मी माझं काम करत बसली की मग माझ्या डोक्यात तेच राहतं की माझी अजून भांडी साफ करायची आहेत. मग जे काम करतो त्याच्याकडे पण छान लक्ष लागत नाही. तर म्हटलं पहिलं मी माझं सगळं काम करून घेते आणि त्याच्यानंतर मग किती पण वेळ लागून दे मग मी निवांत बसेन बनवत. चला मग आता पटपट आपण बनवायला सुरुवात करूया. आता एकदा झाडू वगैरे मारून घेते, थोडासा कचरा आहे सगळीकडे छान असा झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर बनवते मग. आणि फौजींच्या युनिटमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण आहे आणि त्याच्यामध्ये अर्णवनं पण भाग घेतला आहे. तर आता इथं अर्णव पण पिक्चर बनवत आहे. काय बा पिक्चर बनवलंय ग? सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ. आणि अजून काही कम्प्लीट झालं नाही त्याचं. आणि आता आमच्या युनिटमध्ये पोंगलचा सण आहे तर त्यासाठी सगळी तयारी चालू आहे. असं मुलांना कॉम्पिटिशन केलं आहे, पेंटिंग वगैरे बनवा आणि आमचं सलाद कॉम्पिटिशन वगैरे आहे. तर बघा आता याचं इथं चाललंय पिक्चर काढायचं. अजून थोडा वेळ लागेल कारण खूप असं बारीक बारीक डिझाईन असल्यामुळं वेळ लागत आहे त्याला. तर चला छान आता पेंटिंग काढून दे आणि थोड्या वेळाने त्याचं पेंटिंग बनलं ना मग मी दाखवतो तुम्हाला. आणि ते एका साईडला बघा कृणालचं पण चालू आहे. हे सलाद घेऊन बसलंय कारण मला पण माझं काय काय बनवायचं आहे. तर चला म्हटलं तयारी करूया आता सुरुवात. बघा इथं कृणालचं एका साईडला चाललंय दाखवायचं आणि छान इथं अर्णवचं पण एका साईडला पेंटिंग चालू आहे. आणि चला मग आता माझं सलाद कॉम्पिटिशन आहे त्यासाठी पण मी आता काय काय बनवते बघूया. आणि इथं मी लिंबू घेतला आहे, त्याला थोडंसं वरच्या साईडला आणि खायच्या साईडला कट करून घेतलं. त्याच्यानंतर डोळे बनवायचे होते तर इथं पुढं पण मी थोडंसं सुरीनं असे थोडे होल पाडले छोटे छोटे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी काळी मिरी आहे ना ती अशी घातली होती जसं की ते डोळे वगैरे छान दिसतील. आणि मी हा चुवा उंदीर बनवत आहे की उठसा असा उंदीर बनणार आहे. तर बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ. आणि आता होल थोडेसे छोटे वाटत होते म्हटलं मी थोडं सुरीनं वगैरे छान होल केले आणि आता मी बनवत आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता चुवाला कान वगैरे बनवायचे आहेत. तर मी इथं काकडी घेतली होती त्याचे अशा छोट्या स्लाईड केल्या आणि त्या आता इथं मी कान म्हणून लावत आहे. बघा आता इथं प्रयत्न चालू आहे कारण मी पण या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच करत आहे तर मला पण एवढं माहीत नव्हतं कसं काय. तर बघा या अशा प्रकारे मी बनवलं आहे. तर आता त्याच्यानंतर त्याची पूछ वगैरे बनवायची होती तर मी आता तीच काकडी घेतली आणि थोडंसं त्याला कट केलं. त्याच्यावरली साल असते ना ती घेतली आणि आता इथं ती मी कट करून घेईन. आणि मला असं छान असं लांब असं एक पाहिजे होतं तर मी आता एक कट करत होती, बघत होती कोणतं चांगलं येईल तेच मी वापरीन इथं. तर आता इथं एक मला मिळालं होतं ते आता मी इथं यूज केलं आणि छान अशी चुवाला पूछ वगैरे बनवली. तर बघा छान बनत होता, मला पण छान वाटत होतं बघायला कारण असं जसं बनवत जाईन ना तसं ते क्यूट दिसत होता. त्याच्यानंतर हे छोट्या अशा काटक्या वगैरे घेऊन त्याचे मी मूछ बनवले होते. तर हे बघा अशा प्रकारे आपला चिवा बनला आहे. त्याच्यानंतर आता मला आणखी दुसरं काय काय बनवायचं होतं तर चला बघून घ्या. चिवा कसा भारी दिसतोय ना. आणि आता इथं आपली जी काकडी शिल्लक होती त्याच्यातच मी बारीक स्लाईड काढून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मला आणखी काहीतरी बनवायचं होतं सलाद कॉम्पिटिशनसाठी. तर मी म्हटलं चला आहे ही काकडीचा आपण यूज करूया. आणि हे काय बनवलं याचं मला नाव नव्हतं माहिती पण मी नेटवर बघितलं तर मला हे आवडलं आणि एकदम सोपं वाटलं. तर तुम्हाला जर ह्याचं नाव माहीत असेल मग तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मला याचं इंग्लिशमध्ये नाव माहिती आहे पण मराठीत माहीत नाही. तर जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि आता इथं बघा मी असं छानशा स्लाईड प्लेटमध्ये घेतल्या. थोडंसं असं वाकडे तिकडे अशी ठेवायची म्हणजे दिसायला पण छान दिसतं. आणि आता इथं तोंड आणि डोळे असे छान बनवले. आणि चला मग आता आपण त्याचे पाय वगैरे बनवून घेऊया आणि बघूया कसं बनतंय ते. आणि आता आपल्याला त्याचे पाय वगैरे बनवायचे होते. तर मी आता जे गाजर आहे ना तेच घेतलं होतं आणि ते गाजर गोल कट करून त्याच्यानंतर त्याला अर्ध पीसमध्ये असं बनवलं. आणि थोडंसं त्याला आपल्याला असं चांदसारखा आकार द्यायचा होता. तर मी त्याच्या थोडंसं मधलं जे आहे व्हाईट कलरचं पीस ते काढून घेतलं. आणि बघा आता ह्याचे छान प्रकारे इथं मी पाय बनवत आहे. तर चला मग आता ह्याचे पाय वगैरे बनवते आणि मग त्याचा फायनल लुक दाखवते तुम्हाला.
तर आता ही बनला आहे आणि बघा फायनल लुक असा आहे. दिसायला छान आहे, पण आता बघूया कसं होतंय ते. आणि आता इथं आणखी थोडीशी आपली काकडी राहिली होती ना, तर त्याच्या मी अशा थोड्या पतल्या पतल्या स्लाईड कापून त्याच्या पंखुडी वगैरे बनवणार होतो. कारण मला आता फूल बनवायचं होतं, तर फुलासाठी जशी पानं वगैरे पाहिजेत ना आपल्याला, ते बनवायची होती मला. तर मी आता तिचं इथं बारीक बारीक अशा स्लाईड काढून घेत होती. तर त्याच्यानंतर आता फूल बनवूया. चला मग आता कसं बनवलं मी फूल बघूया. आणि आता आपलं पानासाठी वगैरे कापून झाल्यानंतर मला फूल बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी मला अशा गोल गोल स्लाईड पाहिजे होत्या. तर आता मी करून घेत आहे. आणि जास्त काही अवघड नव्हतं, सोप्याच पद्धतीनं होतं. कारण जास्त अवघड असं मी नव्हतं बनवलं, जेवढं मला सोपी वाटेल तेच बनवलं होतं. कारण एवढं टाईम पण नव्हता आणि मुलं वगैरे आहेत घरामध्ये, तर सगळे बाकीची पण कामं असतात. तर मी म्हटलं चला जेवढं सोपे आहे ते बनवूया. आणि फौजी म्हटले तुझं नाव वगैरे आहे तर तुला बनवायलाच पाहिजे. त्यामुळं म्हटलं चला काही पण असून जसं मला जमते साधं सिंपल मुलांना वगैरे बघून, म्हणजे कसं घरातली कामं वगैरे बघून मला जमतं ते मी करीन. तर हे असं दोन्ही मी 2-3 असे बनवले होते. आणि बघा इथं आता त्याची मी फांदी वगैरे पण लावली. पण खूप छान प्रकारे बनलं होतं, सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी खूप तारीफ केली होती. फौजी सांगत होते खूप छान बनवलं होतंस तू. साधं सिंपल होतं पण दिसायला खूप छान होतं. तर आता बघूया कसं कसं होतंय. आणि आता बघा हे मी जी स्लाईड पतल्या पतल्या कापल्या होत्या ना, त्याची मी अशी छानसे पानं वगैरे बनवली. तर असा आहे फायनल लुक ह्या फुलाचा. तर बघा फूल कसं दिसतंय, तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि इथं मला फौजीनी पण हेल्प केली होती. फौजीनी पण मला थोडं आयडिया वगैरे दिल्या होत्या की तू असं वगैरे बनव तर छान वाटेल. तर बघा आपलं फूल किती छान दिसतंय ना. आणि आता इथं माझं सलादचं वगैरे सगळं काम आवरलं. आणि त्या अर्णवची अजून ड्रॉइंग चालूच होती. कारण ड्रॉइंग वगैरे करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जास्त टाईम नव्हतं. उद्या सकाळी सगळं ही द्यायचं होतं, ड्रॉइंग सलादचं वगैरे. आणि माझं तरी फोटो वगैरे काढून दिलं होतं, पण अर्णवची ड्रॉइंग वगैरे आहे ना ती सगळं द्यायचं होतं युनिटमध्ये. त्यामुळे त्याला आज रात्रीच कंप्लीट करायची होती. तर बघा इथं त्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला खूप वेळ लागला होता ड्रॉइंग वगैरे बनवण्यासाठी. पण म्हटलं चला काही हरकत नाही, मुलांना काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आणि ह्या गोष्टी असं काही नाही की प्राईज वगैरे मिळावं मुलांना म्हणून करतोय, पण ह्यातून आपल्या मुलांना काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि काही ना काहीतरी त्यांना आवड निर्माण होती. त्यामुळं म्हटलं चला फौजी पण मला म्हटलं त्याला पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लाव. म्हणजे कसं त्याला समजतं ना बाबा कोणत्या गोष्टी काय आहेत. आणि थोडं थोडं त्यांना चेंज पण वाटतं, रोज अभ्यास. तर असं काही तर त्याला पण खुश होता तो, पण त्याला आवडलं हे सगळ्या गोष्टी करायला. तर म्हटलं चला. आणि आता इथं बघा त्याचं चालू आहे छान पेंटिंग करायचं. आणि आता त्याला हलकी हलकी पेंटिंग करायची होती, तर तो बर्डनं वगैरे घेऊन त्याला असं पुसत होता. तर छान त्याची पेंटिंग वगैरे चालू होती. आणि छान त्यानं पेंटिंग केली होती. खूप वेळ लागला पण छान बनली पेंटिंग. चला मग आता करून दे त्याला पेंटिंग, बघूया आपण काय काय आहे. आणि इथं अजून अर्णवची पेंटिंग वगैरे चालूच होती. कारण पेंटिंग खूप अशी होती आणि कलर वगैरे छान द्यायचा होता, त्यामुळे त्याला थोडं टाईम लागत होतं. चला मग त्याला पेंटिंग वगैरे करून दे. आणि आज मी सलाद कॉम्पिटिशनमध्ये काय काय बनवलं ते तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग ओके बाय. जय महाराष्ट्र.